जुल्म की टक्कर में संघर्ष, जोर जुल्म की टक्कर में जुल्म की टक्कर में न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। अल्पवयीन निरागस मुलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येनं संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुका संतप्त झालाय। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेचे पडसाद शहरापासून तालुक्यात आणि राज्यभर उमटू लागले। मालेगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। हातात बॅनर, डोळ्यात संताप आणि मनात वेदना घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायाची जोरदार मागणी केली। आरोपीला फाशी देण्याच्या घोषणेनं संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता। शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या चिमुकलीसाठी न्याय मिळावा हीच भावना दिसत होती। घटना घडलेल्या डोंगराळे गावात वातावरण संतप्त आहे। अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कुसुंबा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं। विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नर समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। बनता ना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, क्या ऐसा बेटी बचाएंगे आप लोग? ऐसे बेटी बचाएंगे? 3.5 साल की लड़की का रेप हो सकता तो 12वीं 10वीं 11वीं कक्षा की लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश? आरोपी को मालेगाव दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनीही रास्ता रोकोत सहभागी होत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। मुख्यमंत्री जे स्वतः बोलणार तुमच्या भावना मी समजू शकतोय। जे आंदोलन करून न्याय मिळवण्याची भाषा करतायत त्याला माझा पाठिंबा। आरोपीला फाशी, लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश? आरोपी को सजा होनी चाहिए। ये देखो, ये वो जो लड़की का बाबा है, बताओ तुम, 2 दिन से इन्होंने खाना नहीं खाया। आरोपीला फाशी, झालीच पाहिजे, आरोपीला फाशी, झालीच पाहिजे, आम्हाला न्याय। बलात्कार अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतात आपल्या देशामध्ये, तरी त्यांना शिक्षा कोणीच देत नाही। 2-3 दिवस फक्त मोर्चा वगैरे काढता आणि नंतर सोडून देता, पण तसं करता कामा नये। त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही। त्यासाठी त्या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा स्त्रीवरती अत्याचार व्हायचा त्यावेळी चौरंग करण्यात यायचा, मग तसं आता फाशी का नाही? बंद करो अत्याचार।